कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेलंय। 9 लाखांच्या खंडणीसाठी मित्रांनीच मैत्रिणीची हत्या केली आहे। आरोपींनी तरुणीचा खून करून तिचा मृतदेह एका शेतात जाळलाय आणि पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। भाग्यश्री सुडे वय 22 असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे। या प्रकरणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदुरे या 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। या घटनेत अगोदर आरोपींनी तरुणीची अपहरण केले, त्यानंतर तिचा खून केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यश्री मूळची लातूरची होती आणि पुण्यातील वाघोली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती। नेहमीप्रमाणे भाग्यश्री कॉलेजवरून परतली आणि संध्याकाळी फिनिक्स मॉल मध्ये गेली। या ठिकाणी तिची भेट शिवम, सागर आणि सुरेश यांच्याशी झाली। ते तिचे आधीपासूनचेच मित्र होते। या तिघांबरोबर भाग्यश्री बाहेर गेली आणि त्या दिवसापासून तिचा फोन बंद होता। भाग्यश्री सोबत कोणताही संपर्क होत नसल्याचं पाहून तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली। तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। एक दिवस भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर एक मेसेज आला। मेसेजमध्ये तुमची मुलगी आमच्या ताब्यात असून 9 लाख रुपये द्यावे लागतील असं लिहिलेलं होतं। ज्या नंबरवरून मेसेज आला होता त्याचा पोलिसांनी शोध घेतला। त्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ज्या दिवशी भाग्यश्रीचं अपहरण झालं त्याच दिवशी तिचा खून करण्यात आल्याची कबुली त्यानं दिली आहे। आरोपींना पैशाची गरज होती, कारण सागर आणि सुरेश हे कर्जबाजारी झालेले होते। यातूनच त्यांनी हे कृत्य केलेलं आहे।